मित्रांनो नमस्कार, सर्वांना जय शिवराय, जय भीम. बघा आता राजकारण एवढं दूषित होऊ शकतं हे आपल्याला यावेळेस बघायला मिळत आहे. राजकारणामध्ये खूप षडयंत्र असतात. ते राजकारण आपण पूर्वीचं बघायचो महाभारत काळातलं किंवा रामायण काळातलं की कसे षडयंत्र उभा राहतात. पण नेमकं यावरही भयंकर ते षडयंत्र असतं ते आपल्याला 1980 ते 82 मध्ये पाहायला मिळालं होतं. पण त्यानंतर त्याची पुनरावृत्ती 2024 मध्ये आणि 23 मध्ये जास्त पाहायला मिळाली. गणित सर्वांना माहिती आहे, गणित समीकरण नेमके काय आहेत ते. भाजप सांगतोय की 2024च्या इलेक्शनला 400+ जागा आहे आपल्या पाहिजे. त्याच्या अनुषंगाने त्यांच्या अधिकृत ज्या संस्थान आहेत, ईडी असेल, सीबीआय असेल, ह्या कसून काम करताना दिसतात आपल्याला. त्यामध्ये खूप असे काही लोक आहेत, केजरीवाल असतील, त्यानंतर नितीश कुमार असतील, ममता बॅनर्जी असेल, हे सर्व लोक, त्यानंतर एकनाथ शिंदे, अजित पवार गट असेल, हे सर्व ईडीला भिवून त्यांनी आपलं इथिक्स पक्ष सोडून ते तिकडे वळून गेले. पण यामध्येच असं वाटायचं की नाही, किती काही झालं उद्धव ठाकरे याकडं डुंकून सुद्धा बघणार नाहीत. पण इथं आपला भ्रमनिरास होतो की काय हा प्रश्न पडलेला आहे. इकडे बघा आता उद्धव ठाकरे, प्रकाशजी आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर, ह्या दोघांची युती ठरलेली आहे. दोघांनी अधिकृत युती पण केलेली आहे. दोघांचा जो फॉर्म्युला आहे तो ठरला होता. सगळ्या गोष्टी योग्य होत्या. पण काल काय झालं, राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव दलाकडे गेलं आणि ते गेलं असताना त्यावेळेस कुडाळमध्ये सभा होती ठाकरे साहेबांची. त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं. वक्तव्य सर्वांना माहिती आहे, ते परत तुम्हाला सांगावं असं मला वाटत नाही, ठीक आहे. आणि त्यामध्ये असं वाटत लागलं आणि राजकीय वर्तुळामध्ये ही चर्चा जास्त सुरू आहे, ती म्हणजे काय, उद्धव ठाकरे परत भाजपच्या गोट्यात जात आहेत. त्याच्या भाषणावरून लोकांनी तर्क काढला आणि ते तर्क एवढा भयंकर होता, यावरच बाळासाहेबांचं सुद्धा रिॲक्शन आलं. बाळासाहेब आंबेडकरांनी बोलले, 2 दिवसामध्ये आपली भूमिका आपण स्पष्ट करू. कारण RSS आणि BJP यांच्या सोबत बाळासाहेब कधीही असू शकत नाहीत. हा पहिला मुद्दा आहे. मैत्री कितीही घनिष्ठ असो, पण आपल्या नैतिकतेपुढे बाळासाहेब कधीही आपलं पाऊल टाकणार नाहीत. परिणाम काय होईल, जर उद्धव ठाकरे साहेब परत भाजप सोबत गेले तर त्यावेळेस नक्कीच वंचितची युती ही संपुष्टामध्ये येईल. हा झाला एक. दुसरा आहे, त्यावेळेसच काल एक नवीन घोषणा आपल्याला बघायला मिळाली. ती घोषणा होती प्रकाश शेंडगे यांची. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा उठल्यानंतर ओबीसीच्या लोकांना जाग आले, त्यांनी आपलं आंदोलन तीव्र केलं. त्यातूनच एक नवीन पक्ष स्थापन आम्ही करू ओबीसीचा, त्यांनी घोषणा केली. आता हे पक्ष स्थापन का झाला किंवा का होतोय, हे पाठीमागे कुठली माणसं असणार आहेत. आता काही लोक असंही म्हणतात की जो ओबीसी पक्ष आहे तो पक्ष भाजप स्पॉन्सर करत आहे. ह्या चर्चा चालू आहेत. कारण ओबीसीच्या मध्ये भुजबळ आहे, तिकडला भुजबळचा राजीनामा मागायचा, भुजबळाने राजीनामा द्यायचा, तो राजीनामा देऊन परत भुजबळ आणि शेंडगे, टीपी मुंडे नवीन पक्ष काढतात काय. नवीन पक्ष जर ह्यांनी काढला तर ह्यांना पैसा येईल कुठून, ह्यांना राजकीय सपोर्ट मिळेल कुठला. त्यानंतर पुढली महत्वाची गोष्ट आहे, हा पक्ष ह्यांनी आतापर्यंत का नाही काढला, त्यांना आताच यावेळेस जागता आली. हा एक मुद्दा होता. आणि या ठिकाणी भाजपने खेळी खेळली आहे असं वाटतं मला. तसं काय समजून घ्या. जर ओबीसीचे मत इकडे वळवले, कारण ओबीसीचा मतदार हा खूप जास्त करून ठाकरे गट, राष्ट्रवादी पवार गट, त्यानंतर काँग्रेसकडे जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधील आहे. अशा वेळेस जर यांचा पक्ष वेगळा असेल तर नक्कीच इकडे मत डायव्हर्ट होतील. याचा परिणाम त्यांना चांगला पाहायला मिळेल विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये.
हे त्यांची पण खेळी असू शकते, आपल्या शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे. एकूणच ही चर्चा चालू आहे राजकारणामध्ये की भाजपनं एक नवीन चाल खेळून एक नवीन पक्ष जन्मास घालायचं कटकारस्थान यावर्षी आखून ठेवलंय. ही पण चर्चा खूप चालू आहे. आणि अशा वेळेसच प्रकाश शेंडगे म्हणतात की आम्ही जो आमचा पक्ष नवीन निर्माण करू आणि आमचे उमेदवार लोकसभेला उभे करू. 48 ते 48 जागा आम्ही लढू. पण अशाच वेळेस आमच्या सोबत वंचितचे बाळासाहेब आंबेडकर यावं असं आम्हाला वाटतं. त्यांचं वाक्य पहिलं. हे गोष्ट मान्य, ठीक आहे, व राजकीय गोष्टी आहेत, आपण ह्या गोष्टी समजू शकतो. पण यापुढे फक्त मला एवढी गोष्ट सांगावी वाटते. मी भाषण पूर्ण ऐकलं काल. आता ज्याप्रमाणे भुजबळ साहेबांनी म्हणले होते न्हाव्यानी आपली आपली भादरून घ्यायची, त्यांची भादरायची नाही. ते काय त्यांनी एक तुच्छ समजलं न्हावी समाजाला. गोष्ट मान्य. हेच गोष्ट परत काल प्रकाश शेंडगेंनी केलेली. प्रकाश शेंडगेंनी भाषणामध्ये बोलताना दलित हा शब्द किती वेळा उद्गारला बघून घ्या. दलितचा अर्थ तुम्हाला मी सांगावं असं मला वाटत नाही, कारण सर्वांना माहित असणार दलित म्हणजे काय. दलित पूर्वी लोक दलित का म्हणायचे, पण आताही या काळामध्ये 2024 मध्ये पूर्णपणे भारताचा एकच बाप आहे, ते म्हणजे संविधान आहे. त्याखाली आपण जगत असू त्यावेळेस वारंवार एका समाजाला दलित 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 तुम्ही म्हणत असाल, याचा अर्थ काय? तुम्ही ओबीसी पक्ष काढला, तुम्ही आमचेच साथी म्हणून तुम्ही त्याला स्वीकारत नाही. तुम्ही काय बोलता, आमचा ओबीसी समाज आणि बाळासाहेबांचा दलित समाज. बघा, हे वाक्य समजून घ्या की तुम्ही काल त्याचं भाषण ऐकून शेंडगेंचं. आमचा ओबीसी समाज आणि बाळासाहेबांचा दलित समाज जर एकत्र आला तर राजकीय समीकरण खूप वेगळं असेल आणि पूर्णपणे सत्ता ही दलितांची ओबीसीची असेल. बघा, सगळा सत्यानाश झाला इथं. म्हणजे आपण जातीयता आहे ते फक्त शिक्षणापुरती ठेवायची होती, पण ही जातीयता सध्या आपल्या घराघरापर्यंत दारादारापर्यंत पोचवायचं काम सध्या शेंडगे करत आहे. आणि त्यांची युती हो अथवा न हो हा प्रश्न वेगळा झाला, पण या ठिकाणी दलित शब्द उच्चारून त्यांनी अपमान केला असं मला या ठिकाणी वाटतं. बघा, आता एकूणच हे राजकारणाचं समीकरण कसे असेल. भाजप सोबत शिवसेना जाईल त्यावेळेस वंचित बाहेर पडणार 100%, यामध्ये काहीही शंका नाही. आणि ज्या वेळेस वंचित बाहेर पडेल तर त्यावेळेस वंचित जाईल कुणासोबत, हा एक प्रश्न होता. तो प्रश्न शेंडगेंनी मिटवला. त्यांनी सांगितले की आपण नवीन पक्ष काढून आपण सोबत जाऊ. आणि पुढला मुद्दा असा होता, त्यामध्ये शेंडगेनं वारंवार एकच गोष्ट बोलली, ते म्हणजे दलिताला आम्ही सोबत घेऊ, दलितांचे पण काही लोक येतील, म्हणजे आमचे काही लोक येतील आणि दलितांचे काही लोक निवडून येतील. त्यामध्ये मला असं वाटतं वैयक्तिक त्यांनी जातीयता कठ्ठरपणे इथं मांडण्याचा प्रयत्न केला. हे एसी समाजाचं यामध्ये त्यांनी तिरस्कार करतात का, काय करतात, तुम्हाला याविषयी वाटते काय, नक्कीच कमेंट करून सांगा. हा दलित शब्द वारंवार वापरणं मला तर योग्य वाटत नाही. तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच खाली कमेंट करा. उद्धव ठाकरे हे भाजपात जातील का, किंवा जो नवीन ओबीसी पक्ष आहे त्यासोबत बाळासाहेब येतील का, ह्या गोष्टी आहेत. तुम्हाला तुमचं मत तुम्ही नक्कीच मांडायचा प्रयत्न करा. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण मित्रांनो समाजामध्ये प्रबोधनाची गरज भरपूर आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, व्हिडिओ शेअर करा. जय हिंद सर्वांना, जय शिवराय आणि परत भेटूया. जय हिंद.